नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो कोणत्या दिवशी जूनचा हप्ता हा जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, तर याविषयी एक थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच मिळणार आहे मित्रांनो लोन. तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार जूनचा हप्ता, तसेच सोबत मिळणार लोन. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची ही अपडेट आहे की आता पुढच्या 8 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता हा जमा होणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण होईल. 11वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत, परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. दरम्यान पुढच्या 8 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. तसेच जून महिना संपायला अवघे 8 दिवस उरलेले आहेत. या दिवसात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे. दरम्यान याचसोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णयही घेतलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो काय आहे तो मोठा निर्णय तेही पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींना मिळणार आता कर्ज. तर यामध्ये काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात येणार आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या 40,000 रुपयापर्यंतचे बँक लोन देईल. यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. याबाबत विविध बँकांशी बोलणंही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच हे लोन कसे मिळणार, तर हे महिलांना कसं लोन मिळणार आहे हे आपण पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत. लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधित माहिती द्यावी लागणार आहे. महिलांना जे 1,500 रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहे, जेणेकरून महिलांवर पैशाचा अतिरिक्त भार पडणार नाही. तसेच त्याची पात्रता काय आहे हेही पाहू शकता. महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. महिलांचे वय 31 ते 65 वयोगटातील असावे. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. महिलांकडे कोणत्याही प्रकारचे 4 चाकी वाहन नसावे. महिलांच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत काम करत नसावे. तसेच लाभार्थी महिलांना इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तर अशा प्रकारे ही कर्ज घेण्यासाठी ही पात्रता आहे महिलांसाठी. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.